या एका घरगुती उपायामुळे आपलं तणनाशकाची पॉवर ही आपण 10% जास्त वाढवू शकतो. ते कसं काय? सोबतच तणनाशकचा 100% रिझल्ट आपल्याला भेटण्यासाठी आपण नेमकी काय उपाययोजना केल्या पाहिजे? अगदी घरगुती उपाय सांगणार आहे, ज्याच्यामुळं आपल्याला तुम्हाला रिझल्ट देखील दाखवतो, की आता मी साधारणतः या ऊसामध्ये साधारणतः सकाळी दुपारी आपल्याला 1-1:30च्या दरम्यान इथं फवारणी घेतली होती आणि रिझल्ट जर बघून तुम्ही खरंच म्हणशाल, की याची पॉवर ही 10 पटीनं वाढली. कारण की तुम्ही बघू शकता, अतिशय म्हणजे तर पूर्ण ऊसातलं जे काही गवत होतं, ते पूर्ण यानं मुंडकं टाकलेले आहे. हे बघा, पूर्ण गवताने आता मुंडके टाकून दिलेली आहे. पुढं पण बघू शकता तुम्ही. तर हे फक्त एकाच गोष्टीमुळे होत असतं. जर कधी आपण ही पद्धतीनं ज्यावेळेस फवारणीच्या वेळेस जर कधी आपण वापर केली, तर आपल्याला जे जे की आपण कुठल्याही कंपनीचं तणनाशक वापरा, त्याची पॉवर ही 10 पटीने जास्त होऊ शकते. आता ते कोणती घरगुती पद्धत आहे, तुम्हाला लाईव्हच दाखवतो. तर साधारणतः मी सकाळी हे 200 लिटरच्या ड्रममध्ये मी डायरेक्टली औषध काढून घेतलं होतं. किंवा तुम्ही 100 ml त्या पद्धतीने तुमच्या ज्या प्रमाण सांगितलेले त्या पद्धतीने टाकू शकता. पण ज्यावेळेस आपण तो ड्रम भरून ठेवत असतो, त्या ड्रममध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला साधारणतः एक इथं जे आपल्या घरी इझिली उपलब्ध असतं, जे की म्हणजे एक लिंबू. लिंबूमुळं काय होत असतं, आपल्या पाण्याचा pH हा कमी होत असतो. कारण की फवारणीसाठी केपेबल आपलं जे काय पाणी असतं, ते 6 ते 7चं pH त्या पाण्याचं पाहिजे. आता पाण्याचा pH जास्त असला तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट भेटत नसतो. त्यामुळं जर कधी आपण या पद्धतीचा वापर केला, तर आपल्याला तणनाशकाचा 100% रिझल्ट हा नक्कीच भेटू शकतो. त्यामुळं अशा शेती संबंधित महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि आपण तणनाशकाचा वापर अगोदर या पद्धतीचा वापर निश्चितच करा. बाकी शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओ, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.